लग्न करायचंय, पण जेव्हा तुम्ही भेटता, विचारायचं तरी नेमकं काय? डिस्कशन वेगळं असतं. नॉर्मल गप्पा मारताना काय बोलायचं? हा एक मोठा प्रश्न असतो. ऑफकोर्स मी जॉब करू का? हे करू का? असं करू का? ते तसले प्रश्न तर आहेतच. ऑफकोर्स जेव्हा तुम्ही कन्फर्म करणार आहात याच व्यक्तीशी लग्न करायचंय किंवा तुम्हाला आणखी एकदा भेटल्यानंतर जे बोलायचे ते प्रश्न मी ऑलरेडी काही व्हिडिओजमध्ये सांगितलेत. कॅज्युअली तुम्ही भेटलात, नॉर्मल कुठून तरी स्थळ आलंय आणि तुम्हाला सांगितलंय तुम्ही दोघंच भेटा. मग अशा वेळी काय गप्पा मारल्या पाहिजेत आणि त्या गप्पांमधून काय प्रश्न विचारले पाहिजेत? त्या प्रश्नांथ्रू समोरची व्यक्ती कशी आहे, हेही तुम्हाला कसं कळेल? तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आजचा व्हिडिओ मी बनवलाय. सो नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही लग्न करणार असाल किंवा तुमच्या फ्रेंड्सपैकी कोणी लग्न करणार आहे, अरेंज मॅरेजचं सगळं सेटअप वगैरे सुरू आहे, तर नक्की त्यांना हा व्हिडिओ पाठवा. नातेवाईकांमध्ये कोणाचं नुकतंच आता लग्नाचा विचार सुरू झाला असेल, अतिमहत्त्वाचा व्हिडिओ आहे त्या व्यक्तीसाठी ज्याला लग्न करायचंय. हा व्हिडिओ मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठीही महत्त्वाचा आहे. ओके, सो चला मग सुरू करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. इव्हन नो मेकअप लूक, पॉइंटर्स मात्र माझ्या हातात आहेत. सो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला लग्न करायचंय, तुम्ही स्थळं वगैरे बघताय, मॅट्रिमोनी साईट थ्रू तुम्हीच बघताय आणि तुम्हीच भेटताय, तर मग या गप्पा झाल्याच पाहिजेत. या गप्पांमधून तुम्हाला समोरच्या व्यक्तीला जज करता येईल, की परत भेटू शकतो का आम्ही? असा आहे का तो? किंवा अशी आहे का ती? सो खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. सुरू करूयात. नंबर 1 पॉइंट. नंबर 1 मी असं सांगेल, की तुम्ही विचारू शकता समोरच्या व्यक्तीला, की तुला नेमकं लग्न का करायचंय? ओके. आता यामध्ये हा प्रश्न यासाठी विचारायचा बिकॉज काही जण प्रेम शोधत असतात आयुष्यात, की इतकी वर्ष नाही मिळालं प्रेम, सो प्रेम हवंय मला. मला ते सगळं जगायचंय. कोणाला तरी एक सोबत हवा असतो, की माझ्या सगळ्या सुख-दुःखांमध्ये माझ्यासोबत एखादी व्यक्ती असेल, अशी एक व्यक्ती काही जण शोधत असतात. काही जण प्रेशरमध्ये आई-वडिलांनी भर दिलाय किंवा ब्रेकअप झालंय आणि त्या रागात असं जरा प्रेशरमध्ये येऊन काम करतायत. सो समोरची व्यक्ती बोलू शकते जे असेल ते. ऑफकोर्स याच्यामध्ये पूर्ण गोष्टी क्लिअर होत नाहीत, पण बऱ्यापैकी तुम्हाला समोरच्याचे फेशियल एक्सप्रेशन्स वगैरे त्या सगळ्या गोष्टींवरून, आवाजाच्या टोनवरून सुद्धा बऱ्यापैकी गोष्टी समजू शकतात. सो हा प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे. आता प्रश्न विचारताना तुमचा चेहरा कसा असला पाहिजे? खूप स्माईल नाही करायचं किंवा खूप असं पण नाही करायचं. ओके, नॉर्मल बोलायचंय. मी तुम्हाला बोलून दाखवते. या पद्धतीने सगळे प्रश्न विचारायचे आहेत, की तुला का लग्न करायचंय? म्हणजे नेमकं काय कारण आहे लग्न करण्यामागचं? हा टोन तुमचा असला पाहिजे. इतकीशीच स्माईल असली पाहिजे. अति करायला जाऊ नका कोणतीही गोष्ट. नंबर 2 इस पालकांचं जे नातं आहे, आई-वडिलांचं तुझ्या जे नातं आहे, त्यातून तू काय शिकली आहेस किंवा काय शिकला आहेस? त्यामुळे लग्नाबद्दल तुला काय वाटतं? हे तुम्ही विचारू शकता. हे बिकॉज कारण आपण आपल्या आई-बाबांना पाहूनच मोठे झालेलो असतो. काही आई-बाबांची सतत भांडणं होत असतात. त्यामुळे त्या मुलावरही तसाच परिणाम झालेला असतो. काही ठिकाणी खूप प्रेम असतं, खूप रिस्पेक्ट असतो आणि तसं नातं एखाद्याला हवं असतं. सो या प्रश्नावरून तुम्हाला कळेल, की त्याला काय वाटतं, तिला काय वाटतं किंवा त्यांनी काय-काय फील केलंय आणि मग काय गोष्टी त्यांच्या इथे घडतात. सो लग्नाबद्दलचे काय विचार आहेत तेही तुम्हाला कळतील. सो हा प्रश्न फार सेन्सिटिव्ह आणि तितकाच महत्त्वाचा आहे. ओके. सो या प्रश्नाबद्दल डिस्कशन झालंच पाहिजे. नंबर 3 मनी ग्रोइंग अप याबद्दल सुद्धा तुम्ही विचारलं पाहिजे, की पैसे कशा पद्धतीने तुला खर्च करायला आवडतात किंवा तू कोणत्या गोष्टीवर पैसे खर्च करतेस, करतोस. ओके. सो समोरच्याचं बोलणं ऐका. तुम्हाला ते कितपत छान वाटतंय, इंटरेस्टिंग वाटतंय किंवा हे काय असं वाटतंय. सो याबद्दल डिस्कशन होणं फार महत्त्वाचं असतं लग्नाच्या आधी. ओके. सपोज काही मुली असतील ज्यांना सॅलॉनमध्येच ₹50,000-60,000 खर्च करायला आवडत असतील, तर मग काय? सो या गोष्टींचं डिस्कशन थोडंफार तरी होणं गरजेचं आहे. मग यावरून समोरच्याचे छंद काय आहेत ते तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर समोरचा किती वैचारिक आहे हे तुम्हाला कळेल. ॲटिट्यूड काय आहे, की हां, असंच आहे, तसंच आहे, बघता येईल हे ते, ते. सगळ्याच गोष्टी सेव्हिंग्जबद्दल काय मत आहे, सगळं तुम्हाला समजेल. सो या पैशांबद्दल अशा पद्धतीने तुम्ही बोलणं गरजेचं आहे. पगार विचारायला जाऊ नका, की तुझा किती पगार आहे, किती प्रॉपर्टी आहे. हे तुम्ही पुढे जाऊन विचारू शकता. जेव्हा की थोडंफार वाटतंय, की हां, आपण पुन्हा एकदा भेटू शकतो किंवा बऱ्यापैकी लग्नाच्या दिशेने जाऊ शकतो. घरच्यांना सांगू शकतो, की हां, बऱ्यापैकी पसंती आहे. सो तेव्हा
पगार वगैरे तुम्ही नक्कीच विचारू शकता. तसं तरी आजकाल बायोडेटाजमध्ये असतंच. पण येस, सो पैशांबद्दल अशा पद्धतीने म्हणजे असं जरा लाँग कट मारून तुम्ही हा प्रश्न विचारू शकता. नॉर्मल मी मघाशी जसं सांगितलं, नॉर्मल स्माईल आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने तुम्हाला विचारायचं आहे. समोरच्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यातून कळतील. ओके. नंबर 4 इज की डिसिजन घेताना तू काय करतोस किंवा करतेस? ओके. हा प्रश्न यासाठी विचारला पाहिजे बिकॉज काही जण स्वतःचे डिसिजन स्वतः घेतात. काही जण खूप घरच्यांवर डिपेंडंट असतात. म्हणजे घरचे म्हणतील तीच पूर्व दिशा. स्वतःचं असं काही मतच नसतं त्यांना. सो हा प्रश्न त्यामुळे विचारणं गरजेचं आहे, की डिसिजन घेताना तू काय करतोस? कोणते डिसिजन मग स्वतः घेतेस किंवा कोणते डिसिजन पेरेंट्स थ्रूच होतात. सो डिसिजन घेताना मग प्रोसेस काय असते? सपोज मी एखादा डिसिजन घेतीये, तर मग मी तो घरच्यांना सांगतीये की नाही, सांगतोय की नाही, हे जे काही डिस्कशन असेल हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. बिकॉज यामध्ये तुम्हाला काय-काय कळतं, यामध्ये तुम्हाला समोरच्याचा कॉन्फिडन्स कळतो, की किती कॉन्फिडन्स आहे आणि काय-काय ही व्यक्ती करू शकते. ते लगेच आपल्या डोक्यामध्ये तर्क-वितर्क लागायला लागतात. कॉन्फिडन्स कळतो, देन समोरचा किती इंडिपेंडेंटली डिसिजन घेऊ शकतो, हे तुम्हाला कळतं आणि यामध्ये मग ऑफकोर्स तो तुमच्यासाठी लढेल की नाही, याही गोष्टी तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर व्हायला लागतात. देन रिस्पॉन्सिबल किती आहे, जबाबदारी किती पद्धतीने घेऊ शकतो. सो हे सुद्धा कळतं, की एखादी चांगली गोष्ट झाली, निर्णय घेतला आणि किती बेस्ट झाला. काही गोष्टी घरच्यांच्या विचाराने केल्या आणि त्या चांगल्याच होतील असं नाही. सो जे काही आहे ते तुम्हाला छान क्लिअरली दिसेल, की हा कसा आहे, ही कशी आहे आणि त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी पुढे जाता येईल. बऱ्याचदा आपल्या डोक्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी असतात. समोरचा वेगळा बोलतो आणि कदाचित आपण त्या समोरच्या व्यक्तीला सुद्धा बरोबर म्हणू शकतो, असंही घडू शकतं. कधी-कधी असंही वाटू शकतं, की बापरे! काय विचार आहेत हिचे? काय काय विचार करतो हा? बाबा नकोय हा. पण जर तुम्हाला आणखी जाणून घ्यायचं असेल, तर आणखी प्रश्न आहेत आणखी माझ्याकडे. ओके. सो देन आपण जाऊयात 5th क्वेशनकडे. सो 5th क्वेशन आहे, की जेव्हाही तू कोणाशी अटॅच होतोस, कोणीही असेल, तुझा एखादा मित्र असेल किंवा ऑफिसमध्ये कोणी असेल, नातेवाईकांमध्ये कोणी असेल, मामा असेल, काकाच असेल, कोणीही असेल, कोणाशीही अटॅचमेंट झाली तुझी, की खूप म्हणजे अटॅचमेंट म्हणजे कळतंय ना आता मला काय वेगळं काय सांगू, की कोणाशी तरी आपण खूप कनेक्ट होतो. ओके. मग अशा वेळी कोणत्या गोष्टीची भीती वाटते? बऱ्याच जणांना अटॅचमेंटची खूप भीती वाटते बिकॉज ती व्यक्ती सोडून जाते. सो सॉरी. सो अटॅचमेंट झाल्यानंतर तुला काय वाटतं? हे तुम्ही जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. कोणती भीती वाटते? मग या भीतीमध्ये तुम्ही काय करता? हेही जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. सो मी म्हणेल, की मला अटॅचमेंट झाल्यावर भीती या गोष्टीची वाटते, की मी जर का कोणावर तरी तितका विश्वास ठेवलाय, समोरची व्यक्ती त्या विश्वासाला तडा तर नाही लावणार. या गोष्टीची मला कधी-कधी भीती वाटते. बिकॉज माझा स्वभाव असा आहे, की मी सहज कोणावर तरी विश्वास ठेवते आणि समोरची व्यक्ती सुरुवातीला छान वाटते. सो मला असं वाटतं, की मी बरोबर व्यक्तीवर विश्वास ठेवलाय. देन उसके बाद वो अपने रंग दिखाती है. सो मला खूप भीती वाटते. म्हणजे आता आजकाल कोणावर तरी विश्वास ठेवायला आणि ती अटॅचमेंट वाढवायला. मी जरा असं ते दूर करतीये. बट स्टिल ये मेरा है. सो तुम्हाला अटॅचमेंट झाल्यानंतर कोणत्या गोष्टीची भीती वाटते, हा प्रश्न तुम्ही विचारू शकता. हे सगळे प्रश्न क्रमानेच विचारायला हवेत असं नाही. एखादा प्रश्न तुम्ही पहिल्यांदा विचारू शकता, दुसऱ्यांदा विचारू शकता. एकंदरीतच या व्हिडिओनंतर किती लक्षात राहतायत ते प्रश्न तुम्ही विचारू शकता. सो हे असं आहे. ओके. पण फार म्हणजे स्वभाव कसा आहे ना, हेही तुम्हाला कळतं. हळवा आहे हा माणूस किंवा खूपच जास्त ॲटिट्यूड आहे, इगोइस्टिक आहे. म्हणजे एकंदरीत आतून हा माणूस कसा आहे ना, तुम्हाला यावरून कळतं. त्यामुळे हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. अटॅचमेंट किती मॅटर करते, हे तुम्हाला यावरून कळेल. ओके. तुमच्याशी अटॅचमेंट झाल्यानंतर काय होणार आहे, सो हेही तुम्हाला जरासं आयडिया येईल. सो हा होता 5वा प्रश्न. आता नंबर 6 इज नात्यात थोडंसं अवघड होतं ना कधी-कधी. कधी-कधी खूप आर्ग्युमेंट्स होतात. सो नात्यामध्ये प्रॉब्लेम्स येतातच. सगळ्या नात्यांमध्ये येतात. म्हणजे अगदी आपल्या घरातही आपली भांडणं होतच असतात. आईला आपलं पटत नाही, आपल्याला बाबांचं पटत नाही, हे असं होत राहतं. फ्रेंडशिपमध्ये सुद्धा होतं असं. ऑफिसमध्ये सुद्धा होतं. सो जे काही असेल, आर्ग्युमेंट झाल्यानंतर तू काय करतोस किंवा करतेस? मग यामध्ये लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगू शकतात, की मी सोडून देतो, मी त्या व्यक्तीशी बोलत नाही, जे असेल मी माफ करून देतो, मी शांत राहतो किंवा मी चिडत नाही, मी इट्स ओके म्हणते, मी हे करते, मी ते करते. सो एकंदरीत ती व्यक्ती अशा वेळी काय करते, हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं आणि या प्रश्ना थ्रू तुम्हाला कळेल, की व्यक्तीचा स्वभाव कसा आहे.
है ना? सो पुन्हा भेटायची इच्छा तरी होतीये की नाही हेही तुम्हाला या प्रश्नावरून कळेल. सो हा प्रश्न विचारणं फार महत्वाचं आहे. कोणत्याही आर्ग्युमेंट नंतर उद्या तुमचं नातं पुढे गेलं, एखाद्या गोष्टीवरून झालं आर्ग्युमेंट, समोरची व्यक्ती तुम्हाला कशी ट्रीट करेल, हे खूप महत्वाचं असतं आणि हीच खरं तर एक मोठी भीती असते. त्यामुळे हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. राग-राग करतोस, चिड करतोस, वस्तू फेकतोस, मारतोस, जे काही आहे. आता ऑफकोर्स या पहिल्या भेटीमध्ये ती व्यक्ती इतकं खरं बोलणार नाहीये. पण बऱ्यापैकी बोलू सुद्धा शकते, की मला खूप राग आला ना, मी वस्तूच फेकून देते. बोलू शकते ती. बोलता-बोलता निघू शकतो तोंडातून. सो तुम्हाला मग तेव्हा विचार करायचा आहे, की बाबा हे सगळं आहे, कसं आहे? किंवा एखाद्या व्यक्तीने छान सांगितलं, की मी काही करत नाही, मी शांत राहते. तर तुम्हाला वाटू शकतं, हां, हे चांगलं आहे. ही व्यक्ती म्हणून छान आहे. जे काही असेल तुमच्या डोक्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. सो त्यामुळे हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. नंबर 7 इज तुम्हाला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल, ओके. काहीतरी होत असेल आणि तुम्हाला कळत नाही, की कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल. एखाद्या गोष्टीचं टेन्शन येतं, तेव्हा तुम्ही काय करता? हं. जेव्हा त्रास होत असतो, टेन्शन येत असतं, समजत नाहीये काय, काय चाललंय, तेव्हा तू काय करतोस? काय करतेस? हे जाणून घेणं महत्वाचं आहे. मग हा प्रश्न सुद्धा पहिल्या प्रश्नासारखा सिमिलर आहे, की यामध्ये चिड करतो, टेन्शन आल्यानंतर राग-राग करतो, शांत बसतो, कोंडून घेतो स्वतःला, खूप खातो, झोपतो, लोकांशी बोलत नाही, काहीच करत नाही. जे काही असेल, समोरचा व्यक्ती जे काही उत्तर देईल, त्यावरून तुम्हाला ही व्यक्ती हवी आहे की नको आहे? दोन्हीही प्रश्नांची उत्तरं कळतील. सो हे फार महत्वाचं आहे. आयुष्यात सगळं छानच होईल असं नाहीये, होतच नाही मुळात. चढ-उतार दोन्ही येत असतात. वाईट दिवस येतात, आनंदाचे दिवसही येतात. सो त्या दुःखाच्या दिवसांमध्ये त्या व्यक्तीचं काय असतं, हे जाणून घेणं महत्वाचं आहे. आता जर का मला हा प्रश्न तुम्ही विचारलात, की तुला जर एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल, तर तू काय करतेस? यावरचं माझं पर्सनल उत्तर असं आहे, की मी थोडा वेळ शांत राहते आणि ते शांत राहताना मी माझ्याशीच बोलत असते, की ज्योती हे असं आहे, तर मग हे असं केलं तर याच्याने तुला फायदा होईल आणि तुला बरं वाटेल. सो मी मलाच मोटिव्हेट करते आणि मी शांत राहते. मी असं म्हणजे असं खूप असं कुठेतरी काहीतरी करायला जात नाही. कोणी माझ्या समोर आलं मी बोलते. मी नॉर्मल असते. मी शांत असते. मला असं वाटतं, की शांत राहून प्रॉब्लेम्स मला सॉल्व्ह करता येतात. सो हे माझं उत्तर झालं. सो अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा समोरच्याला जाणून घेऊ शकता आणि तुमची ती कॅज्युअल डेट छान होऊ शकते. तुम्हाला बऱ्यापैकी समजेल, की हां, छान तरी आहे व्यक्ती. तुम्ही पुन्हा एकदा भेटू शकता किंवा काही प्रश्नांवरून असं वाटू शकतं, की दूर राहिलेलंच बरं. सो तुम्हाला लवकर डिसिजन घेता येऊ शकतो. फोनवर खूप बोलायचं आणि भेटल्यावर बोलायलाच काही नाही. त्यापेक्षा मी तर म्हणेल, की एखाद दुसऱ्या वेळी तुम्ही फोनवर बोललात, त्यानंतर भेटूनच बोला. प्लीज भेटून बोला. फोनवर जास्त बोलू नका अरेंज मॅरेज केसमध्ये, ओके? सो आजच्या व्हिडिओपुरतं इतकंच. घसा माझा असा कोरडा पडला, पण ठीक आहे. अ, आजच्या व्हिडिओपुरतं इतकं आहे. तुम्हाला आणखी काही प्रश्न पडले असतील, की काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, हे, रे सगळ्याच प्रेमाच्या बाबतीमध्ये जे काही प्रश्न असतील, मला कमेंट्समध्ये कळवा. मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवेन. मी सगळ्या कमेंट्स वाचते. ओके? चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, प्रेमात राहा. तुमच्याही, माझ्याही. आय लव्ह यू. बाय.